श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशी 16 ते 31 जुलै पंधरवड्याचे सविस्तर राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. हा पंधरवडा वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी कसा राहील? नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील का? आर्थिक परिस्थिती सुधारेल की खर्च वाढतील? कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील का? आरोग्य, प्रेम, शिक्षण आणि प्रवासाच्या बाबतीत ग्रहांची साथ कशी असेल? चला जाणून घेऊया वृश्चिक राशीचे सविस्तर पंधरवड्याचे राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा पंधरवडा वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आत्मविश्वास, धैर्य आणि प्रगतीचा ठरू शकतो. गेल्या काही दिवसांपासून रखडलेली कामे हळूहळू पूर्ण होऊ लागतील. करिअर, व्यवसाय आणि आर्थिक क्षेत्रात काही महत्त्वाच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र प्रत्येक निर्णय भावनेपेक्षा विचाराने घेणे अधिक फायदेशीर ठरेल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य आणि ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. संयम, योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या बळावर हा पंधरवडा अनेक सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. आरोग्य. या पंधरवड्यात आरोग्याबाबत थोडी अधिक जागरूकता ठेवण्याची गरज आहे. सततच्या धावपळीमुळे शरीरात थकवा जाणवू शकतो, त्यामुळे पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक राहील. नियमित व्यायाम, योग आणि प्राणायाम केल्यास शारीरिक तसेच मानसिक ऊर्जा टिकून राहील. पचनसंस्थेशी संबंधित किरकोळ तक्रारी उद्भवू शकतात, त्यामुळे संतुलित आणि ताज्या अन्नावर भर द्या. बाहेरील अन्नपदार्थांचे प्रमाण कमी ठेवा. झोप अपुरी राहू देऊ नका. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा आणि सकारात्मक विचारांचा आधार घ्या. जुन्या आजारांचा त्रास पुन्हा जाणवला तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. वाहन चालवताना आणि प्रवासात विशेष काळजी घ्या. वेळेवर पाणी पिणे आणि आहार घेणे विसरू नका. नियमित दिनचर्या तुमच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरेल. एकूणच योग्य काळजी घेतल्यास हा काळ समाधानकारक राहील. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात आनंद आणि समाधान अनुभवायला मिळेल. घरातील वातावरण शांत आणि प्रेमळ राहण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर विश्वास वाढेल. काही जुन्या गैरसमजांना पूर्णविराम मिळेल. जोडीदाराचे सहकार्य प्रत्येक निर्णयात मोलाचे ठरेल. मुलांच्या प्रगतीमुळे मन आनंदी राहील. ज्येष्ठांचे मार्गदर्शन योग्य वेळी उपयोगी पडेल. एखाद्या शुभकार्याचे नियोजन घरात होऊ शकते. नातेवाईकांशी संबंध अधिक दृढ होतील. घरातील जबाबदाऱ्या यशस्वीपणे पूर्ण कराल. संवादात संयम ठेवल्यास नातेसंबंध अधिक मजबूत होतील. कुटुंबासोबत घालवलेला वेळ मानसिक समाधान देईल. घरात सकारात्मक ऊर्जा आणि आनंदाचे वातावरण टिकून राहील. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा पंधरवडा आशादायक ठरेल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील आणि नवीन जबाबदाऱ्या देऊ शकतात. नोकरीत प्रगतीचे संकेत मिळतील. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक आणि फायदेशीर व्यवहार मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीतील कामांमध्ये स्पष्टता ठेवा. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल राहील. स्पर्धात्मक क्षेत्रात तुमची मेहनत आणि कौशल्य तुम्हाला पुढे नेईल. सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. नियोजनबद्ध काम केल्यास अपेक्षित यश मिळेल. हा काळ भविष्यातील मोठ्या प्रगतीचा पाया घालणारा ठरू शकतो. आर्थिक जीवन. आर्थिक बाबतीत हा पंधरवडा समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग उपलब्ध होऊ शकतात. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक राहील. बचत वाढवण्याचा प्रयत्न करा. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. व्यवसायातून अपेक्षित नफा मिळू शकतो. कर्ज कमी करण्याची संधी मिळेल. आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रांची योग्य तपासणी करा. अनावश्यक खर्च टाळा. भविष्यासाठी आर्थिक नियोजन करा. योग्य निर्णयांमुळे आर्थिक स्थैर्य वाढेल. संयमाने केलेले आर्थिक व्यवस्थापन पुढील काळात फायदेशीर ठरेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि जवळीक वाढेल. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. काही जुने मतभेद शांततेने मिटतील. अविवाहित व्यक्तींना चांगले विवाह प्रस्ताव येऊ शकतात. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा आणि संवाद खुला ठेवा. छोटा सहलीचा योग नात्यात गोडवा वाढवेल. रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. कुटुंबातील मोठ्यांचे सहकार्य मिळेल. प्रेम व्यक्त करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. परस्पर समजूतदारपणा वाढेल. विश्वास आणि सहकार्यामुळे वैवाहिक जीवन अधिक आनंदी राहील. नात्यातील स्थैर्य वाढल्याने मनही प्रसन्न राहील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा पंधरवडा मेहनतीचे चांगले फळ देणारा ठरेल. अभ्यासात एकाग्रता वाढेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात. शिक्षकांचे मार्गदर्शन योग्य दिशा देईल. नवीन विषय समजण्याची क्षमता वाढेल. वेळेचे नियोजन व्यवस्थित करा. मोबाईल आणि इतर विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. आत्मविश्वास वाढेल. नियमित सरावामुळे अपेक्षित यश मिळेल.
सातत्य आणि मेहनत भविष्यात मोठे यश मिळवून देईल. हा काळ विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. प्रवास. या पंधरवड्यात कामानिमित्त तसेच कौटुंबिक कारणांसाठी प्रवासाचे योग आहेत. धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळू शकते. प्रवासातून नवीन अनुभव आणि नवीन ओळखी मिळतील. वाहन चालवताना नियमांचे पालन करा. आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा. दूरच्या प्रवासातून आर्थिक किंवा व्यावसायिक लाभ मिळू शकतो. कुटुंबासोबत सहलीचे नियोजन होऊ शकते. निसर्गरम्य ठिकाणी वेळ घालवल्याने मानसिक ताजेपणा मिळेल. प्रवासाचे योग्य नियोजन केल्यास वेळ आणि खर्च दोन्ही वाचतील. सुरक्षिततेची काळजी घ्या. हा प्रवास आनंददायी आणि लाभदायक ठरेल. उपाय. दररोज भगवान शिव आणि श्री हनुमान यांची भक्तिभावाने पूजा करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. मंगळवारी लाल मसूर डाळ किंवा गूळ दान करणे शुभ राहील. गरजू व्यक्तींना मदत करा आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होऊन प्रगतीचे मार्ग अधिक खुले होतील. एकूण हा पंधरवडा वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी धैर्य, संयम आणि योग्य निर्णयक्षमता यांची परीक्षा घेणारा असला तरी त्याचबरोबर प्रगतीच्या अनेक संधीही घेऊन येईल. करिअर आणि व्यवसायात मेहनतीचे चांगले फळ मिळेल. आर्थिक स्थिती हळूहळू मजबूत होईल आणि कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. आरोग्याची योग्य काळजी घेत सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर अनेक अडथळे सहज पार करता येतील. आत्मविश्वास, सातत्य आणि योग्य नियोजन यांच्या बळावर हा संपूर्ण पंधरवडा भविष्यातील यशासाठी मजबूत पाया घालणारा ठरेल. धन्यवाद.